1998 मध्ये भारताने न्यूक्लिअर टेस्ट केली होती. अमेरिकेने त्यावर सँक्शन टाकले आणि जपानने निषेध केला. G7 देशांनी इंडियाला कंडेम केलं. संपूर्ण जग भारताच्या विरोधात उभं होतं, पण एक देश होता जो डगमगला नाही. त्याने सँक्शन्स टाकले नाहीत, उलट म्हणाला की भारताला स्वतःच्या सुरक्षेचा सॉव्हरेन राईट आहे. आणि तो देश होता फ्रान्स. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहताय जगात काय चाललंय. आज फ्रान्स हा भारताचा युरोपमधला सर्वात ट्रस्टेड डिफेन्स पार्टनर आहे. आपले रफाल फायटर जेट्स आहेत 36 आहे. आज भारतीय एअरफोर्सचा बॅकबोन आहे आणि तो बॅकबोन फ्रान्सने दिलाय. पण फ्रान्सने टेक्नॉलॉजी ट्रान्सफर केली. हे महत्त्वाचं आहे, कारण बाकी देश इक्विपमेंट विकतात. फ्रान्स एकमेव P5 देश आहे जो टेक्नॉलॉजी भारताला देतो. 2023 मध्ये जेव्हा मोदी फ्रान्सला गेले तेव्हा बॅस्टिले डे परेडमध्ये इंडियन आर्म फोर्सने मार्च केलं. हा सन्मान फ्रान्सने आधी कुठल्याही देशाला दिला नव्हता. इंडो पॅसिफिकमध्ये चायनाचा वाढता प्रभाव रोखायला फ्रान्स आणि इंडिया एकत्र नेव्हल एक्सरसाइज देखील करतात. दोघांचाही एक कॉमन इंटरेस्ट आहे, एक स्टेबल आणि फ्री इंडो पॅसिफिक. त्यामुळे हे रिलेशन केवळ बायर सेलरचं नाही आहे, तर ते एक स्ट्रॅटेजिक आहे. स्पेस टेक्नॉलॉजी, न्यूक्लिअर एनर्जी डिफेन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स या चारही क्षेत्रात फ्रान्स आणि इंडिया आज जॉईंटली काम करतात. बाकी देश भारताला पार्टनर म्हणतात, पण फ्रान्सने भारताला प्रिव्हिलेज पार्टनर म्हटलंय. आणि हा फरक शब्दांचा नाहीये, तो नात्याचा आहे. जेव्हा जग इंडियाच्या विरोधात जातं तेव्हा फ्रान्स उभा राहतो. ही मैत्री कन्व्हिनियन्सवर नाही, ही मैत्री कन्सिस्टन्सीवर आहे. आणि आयुष्यात असे कन्सिस्टंट मित्र फार कमी वेळा मिळतात. पाहत राहा जगात काय चाललंय.